अरे तुला हजार खेप सांगितलं ते ट्रॅक्टर सोडून नको जाऊ ना तू. तू ड्रायव्हर आहे ना. अरे कधी थांबत जाय ना. तुला काय घराकडे सत्र बा. मी काय आली ट्रॅक्टर सोडू, मला माहित आहे मी ड्रायव्हर आहे म्हणून. ते आता लेकर फवर आले ते, पण मी काय म्हणतो विषय असा झाला माया. मला माझ्या बायकोचा फोन आला, म्हणे तब्येत नाही मला बरोबर माही. म्हटलं काय झालं तुले? ते म्हणे काय चक्रा उरायला म्हणे, हे उरायला म्हणे, पलटी म्हणे इकडे तिकडे. काय म्हटलं बा. म्हटलं बरं येतो म्हटलं मी आलो. आता बस तिला दवाखान्यात, त्याला काय झालं का माहिती तिले. असं आहे का? काय चक्रा म्हणजे तब्येत नाही का बरोबर त्या बायकोची? हो कालपासून माझी तब्येत बरोबर. मग काय जेवली नाही रात्री. आता काय झालं काय मी म्हटलं आता काय बस दवाखान्यात मी. आता मला काय आहे, मी काय येऊ राजा घरी, मला काय घरी काय काम आहे. असं आहे का ते? बरं बरं मग ने ना आपलीकडे ने ना मोटरसायकल स्प्लेंडर ने तिले दवाखान्यात ने. हे टाइम पडला तू एक काम कर, आजचे दिवस राहू दे तू. मग मी जातो ट्रॅक्टरकडे नाही का. आता काय ती बायको बिमार आहे म्हणतो ना. राह तू घरीच राह. काही नाही बस फक्त 5-10 मिनिटं मला गाडी द्या. 5 मी दवाखान्यात आणलं का नाही बस झालं तिचं. एवढं काही नाही, फक्त अंग दुखरालं म्हणे तिचं. बस तुम्ही चावी द्या मला, वाजा तुम्ही. बरं ठीक आहे बा, चालते. गाडी घे बा, पेट्रोल टाकायला टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि पैसे गिसे लागले की मला फोन कर, मी तुला फोन पे करेल. ते काय रे बा, कोण आहे रे? ओ काय काही नाही बा, बस इथं आलतो गावातनी. गावाचं नाव काय, मजलापूर का बदलापूर? मजलापूर आहे गावाचं नाव. काय झालं? हा कोण आहे तुम्ही? कोणाचं घर पाहिजे मला? घर गिर नाही पाहिजे आपल्याला. मी का नाही काय सांगा तुम्हाला, मी म्हटलं आपलं काय म्हणता रे, मी तिकीट विकतो. कोणतं तिकीट रे बा? तू तिकीट देतं काढतं कडतं काय तू? काय बोला, तसं नाही हो. तिकीट काढत नाही मी, तिकीट देतो तुम्हाला. म्हटलं लॉटरी तिकीट. लॉटरी सॉरी, ते माझ्याकडूनच गलती झाली. मी पहिले लॉटरी तिकीट म्हणायला पाहिजे होतं. जाऊ द्या असो. लॉटरी तिकीट विकतो म्हटलं, पाहिजे असं तर सांगा. लॉटरी तिकीट काढतं कर तू? अरे बापरे, किती रुपयाचं बक्षीस आहे रे? पहिलं बक्षीस म्हटलं 3 करोडाचं आहे. समजा तुमची लॉटरी लागली का नाही, 3 करोड भेटता तुम्हाला. आबा तुम्हाला सांगतो ना, जिंदगी घोर काम करायचं कामच नाही पडत तुम्हाला. हे ट्रॅक्टर फॅक्टर हे शेती किती अरे करायचं कामच नाही पडत छे. मग काय पहा ना, घ्या ना. 300 रुपये तिकीट आहे फक्त. लॉटरी तिकीट. सांगा पटकन, सांगा नाव सांगा तुमचं, फटाफट लिहितो वर. चला सांगा. हा पत आहे बा, म्हणजे 300 रुपयाची तिकीट नाही का? अरे बापरे, लाईन लागलं की नाही लागली का नाही लागलं, गेले 300 रुपये वाया. पण वायाचं जाऊ द्या ना हो. पण लागली का म्हणतो, ती किस्मत तुमच्या जवळच. आता तुमचं किस्मत चांगली असेल, 3 करोड लागले का नाही तुम्हाला सांगतो ना मी. हे तुम्ही मोठं जात महल बांधता महल. मग काय तर पण किस्मत पण लागते बोलले. मग काय ते तर आम्हाला माहिती आहे. माणसाच्या हातात 3 करोड आले तर माणूस काही करते, माणूस तर हवेच जाते. पण मी काय म्हणतो, हे काही स्कॅम गेम नसा फक्त, नाहीतर गेले आमचे 300 रुपया. काय 300 हो, काय 300 स्कॅम गेम कुठं? काय तर काय रिअल आहे नाही, रिअल मनी आहे. मग काय तर किती लोकांचे आम्ही असे तिकीट फाडतो, त्याचे 300 रुपये जमा करतो. असं लय उला ढाला दादा, त्याचं सांगायला बसायला पुरत नाही. कसं सांगा पटकन. 300 रुपयाचं तिकीट आहे, लॉटरी तिकीट. 3 करोडाचं पहिलं बक्षीस. तुम्हाला सांगतो ना, एकदा का माणसाचं लागलं का नाही, नशीब का चांगलं का नाही, पलटलं पुरी त्याची जिंदगीच पलटली. सांगा पटकन. हे गाव मला असं दिसून राहिलं. मग काय तर सांगा पटकन. बोला, नाव सांगा तुमचं. बरोबर आहे बा, तुझ्या 300 रुपयाची कुठं 3 करोड कोण देते म्हणा नाही का. पण नशीब पाहिजे ना बा त्याला. एवढं आमचं नशीब आहे का? मग काय तर एवढं नशीब चांगलं असतं का नाही. तर आता आम्ही अंबाजीच्या घरात असतो. आम्ही कुठं सध्या इकडे आहे. मग काय तर मेलो इकडे गावात नाही. तर बा नशीब पाहिजे. आमचं नशीब आम्हाला माहिती आहे. काय बरंच बरं आहे बा. अरे पहा ना करून, ट्राय तर करून पहा कुठं काय चाललं. सांगा पटकन. टाइमपास करू नका बरं. घ्यायचं का सांगा पटकन. कसं बा तुम्ही दिसले म्हणून मी तुम्हाला विचारू राहिलो ना. जरा बा मला काही घेणं देणं नसतं. सांगा पटकन. काय नारायण भाऊ कसं करता मग? घेऊन टाकणार बा. मग आता काय आलं ते आपल्या पैसे आलं, दिसलं मला ते बाबा. आता घ्यायचा विचार हा माया, पण माय द्या आणि त्याला 300 रुपये जा, असं नाही व्हायला पाहिजे. अरे नाही होत ना असं. पाहा ना, ट्राय तर करून बा. किस्मतच्या हात येते. घ्या सांगा नाव पहिलं. सांगा तुमचं नाव सांगा. काय लिहू? घ्या आपलं लिहा, सुनील घरपोडे आहे. काय आता द्या बा 300 रुपयाचं एक तिकीट द्या. बरं ठीक आहे, थांबा. सुनील घरपोडे. चल ठीक आहे. आणखी तुमचं नाव काय मागचं? नारायण काय तुमचं नाव सांगा. आपलं नाव लिह, नारायण ढेमसे लिह. कसं पाय भाऊ, आता जमलं नाही का. दे इकडे मला तिकीट दे, या सुनील दे. पाय भाऊ आता काय रे, मग रिझल्ट कुठं लागते त्याचा? रिझल्ट उद्या देशोन्नतीचे पेपर राहते का नाही, त्याच्यात येते म्हटलं. मग काय तर बरं, आता शेवटचा दिवस आहे. आता पण तिकीट विकले मिळाले, आरमा निघले. असं आहे ते गणित. बरं ठीक आहे, उद्या येते तुमचं. ह्याच्यात हे तिकीट आणि ते सेम नंबर आला, 3 करोड लागले. चला द्या बरं 300 रुपये. पहिले तिकीट द्या तुम्ही. घ्या मग 300 रुपये. बिलकुल पैसे नका आपला जवळ. आता काहीच नाही तुम्हाला. राजा किती दिले मी पैसे? मग काय तर 50 घे, 100 घे. बिलकुल पैसे नका आपल्या जवळ. तिकडे जाते. मग काय तर एवढे शेवटचे पैसे दे ना बा. काय माय बिन तर घरी खायला पैसे नाहीत रे. लगा कसं करतो लगा तू? आला का मी त्या कामावर येत असतो का तू? असं करू लगा.
अरे कामावर येता म्हणजे काय पैसे घेत नाही का तुम्ही? बाप्पा लगेच पैसे पाहिजे तुम्हाला? ते जमत नाही. ते मला सांगू नका. ते का नसते तुम्हाला? काय घरी काहीच नाही ना खायले. हा बा तुला सांगतो मी. हा बा घरी तेल नाही. तेल जाऊ दे. मीठ नाही लगा. मिठाची बुडी नाही ना घरी. हा ती बुडीला का कल्ला कोरायली काय म्हणे पैसे कुठे आहेत म्हणे. किराणा आणायला लागते म्हणे. बाजारात ते म्हणे यावेळी बाजार नाही आणलेला बा. मग काय दे ना तू 500 रुपये सध्यासाठी मला. बस दुसरं काहीच नाही बा. तुला सांगतो मी. बस झालं मग काम. तुम्ही राणी हवा तुम्ही हवा काय बोला तुम्हाला बरं? तुमचं पोरग तिकडे काय तुमच्या पोराला फोन लावा ना. आज पोरग काहीच नाही बा. त्याचं लग्न झालं ते तिकडेच आहे आता. मग काय तर फोन लावत नाही ते आम्हाला. काय बाबा काय झालं काही प्रॉब्लेम आहे का पैसे पडतो का काहीच नाही ना. आय बिंद कशाला लागलं बिल फालतू लागलं का शिक्षण काय रे लग्न केलं राहिलं तिकडे आता इकडे येत बिल नाही ते. काय कवर बुडा तुमची काय हालत केली तुम्ही ना. पहिले मस्त राहिले तुमचं. हा कसं काय बोला जाऊ तिकडे आता. मला 500 रुपये नाही राहिले. काय तुम्ही कधी राहून पैसे? काहीच नाही. उद्या तुला पैसे देऊ मी. बाबा मला पैसे भेटले का नाही आता मी शांताच्या वाढत चाललो कामाले. मग काय तर शांताराम मला पैसे देतो ना. असा आहे ते विषय. तुला देतो मी. कसं मला अर्जंट का नाही मला हबा नेणं आहे. नाहीतर हबा बुडी लय मारते मला. घ्या बा काय बोला तुम्हाला आता. देतो 500 रुपये फक्त उद्या मला न्याय कोणता किराणा नाही आता ते. माय बिन 500 रुपयात कोणता किराणा नाही जाते. बरं ठीक आहे थांबा घरात जातो आणतो पैसे. थांबा येतच. बरं ठीक आहे लवकर जाय लवकर ये. तेच म्हटलं. हे काय तो हातात नाही रे ते. हे काय हो काही नाही. हे लॉटरीचं तिकीट आहे. ते आपल्या गावात ते झांगू आलता. झांगू कायचं काय म्हणे 3 करोड लागते म्हणे. 300 रुपये तिकीट आहे म्हणे. मी म्हटलं ते बुवा आता पाहतो म्हटलं माझी किस्मत काय म्हणते ते. काय का म्हणजे आपल्या गावातले माणसं असे आहे का नाही. अबा येणले का नाही काही दिलं का नाही तरी समजत नाही. अबे काही नसते ना ते 300 रुपये लुबाडे त्याजोडून का. मग काय तर ते जाऊ द्या नव्हते इकडे. आता काय आता ते नारायण भाऊ होते. नारायण भाऊ म्हणे घे म्हणे. मी म्हटलं चल बुवा याला झालं बुवा आता काय जाऊ द्या तिकडे. 300 रुपये कुठं आहे जास्त. काही येलं का सुनले तू. त्या नारायणने घेतलं म्हणून तो घेतलं. अबे ते नारायण बाबा मोठा माणूस आहे ते. मग काय तर पण तुला काही घ्यायची गरज नव्हती ना. ते काही यायला का ते. धाव द्या नव्हती इकडे. आता पाहू ना काय होते काय नाही. ते उद्या लागते म्हणते रिझल्ट. देशमुखच्या पेपरात येते म्हणते आकडा. समजा तुमचा आकडा आला म्हणते 3 करोड भेटून जाईल म्हणते तुम्हाला डायरेक्ट खात्यात नाही. तुम्हालाच पट्टे पाहते मला तर पटत नाही ते. मला वाटत पण नाही एवढं कुठं रे बा ते. नशीब किती पाहिजे तिला मॅड झाला का तू लिहा बा तुला सांगतो. तिला लय पुण्य पाहिजे. जाऊ द्या ना तिकडे आता घेतला पुन्हा जाऊ द्या तिकडे. काय करता झाली आता गलती मागून. आता मला पस्तावीला म्हणा. मला माहिती आहे एवढ्या जणातून लागते का नंबर. पण जाऊ द्या आता घेतलं जाऊ दे घेतलं. आता पाच उद्या देशमुखच्या पेपरात नाही येते की नाही ते. काय गॅरंटी आहे त्याची काय यायची. मग काय नशीब पाहिजे तिले येते का नाही काम आहे आता. जाऊ दे घेतलं आता. शांताराम मला दे बरं आता 2 हे दे बरं आपल्याला. काय म्हणतो त्याला मिठाची पडा 2 पैसे काय राजा मला पाहिजे जराशे. कसे उष्णे आज उष्णे भाषणे. अरे वा मी असतं लगा 500 रुपये कुठून आणले मला माहिती आहे आता. तू मला एवढं सांग. तू मला पैसे मागून राहिला. असं नाही ना हो. मी म्हटलं असेल तर असं म्हटलं बा जमा गिमा करून ठेवले असेल तर बस बा तुम्हाला सांगतो मला फक्त 3000 पाहिजे होते. काय बोला बे तुला आता. काय लगा पागल झाला का तू. लगा मातीच घर आहे का माझ्या. हा तुम्हाला 3000 मागून राहिला. वा रे वा काय बोला तुला आता. अरे म्याला काय सुखदेव बसून पैसे आणले 500 रुपये ते पण किराणासाठी. तू मला 3000 मागून राहिला. वा रे वा. जाऊ दे बा माहीत घालते बा. मी पण कोणा पैसे माणसाला पैसे मागितले. जाऊ दे बरं जाऊ दे मग राहू दे मग. आता पाहा शांतारामजवळ पाहा लागेल नाही तर नारायणजवळ पाहा लागेल. काम होतं मला म्हणून जाऊ दे. लॉटरीवाले चला लॉटरीवाले. आता हे कोण आहे रे बा. काय लॉटरीवाले चला बोला म्हटलं. सांगा पटकन नाव सांगा तुमचं. काय बोला काय नाव सांगा. काय म्हणता काय तू आहे कोण. काय करू तू. काय करू राहिलो आता काय सांगा. मी काय म्हणतो तुम्ही एक एवढा विचार करा. तुमच्या खात्यात एकदमच 3 करोड रुपये आले. काय करसाल तुम्ही. बापरे 3 करोड बाबा. काय काही लगा म्हणताला तू. मग चला मी तर मावलच करतो बे. हा गाड्या गिड्या माय बिन तर घर गिरं वावर गिर असला मावलच करतो मी तर. हो का. आणि तुम्ही मागचे 3 करोड बापा मेला का. मग तर हे माणूसला कोमात जा आले तर मग काय तर काय एवढं कसे काय भेटा मला पैसे. अरे भेटत नाही तुम्हाला. हा बा किस्मतमध्ये असेल का नाही भेटून जाते तुम्हाला. तेच म्हणत राहिलो मी. लॉटरीवाला आहे मी. का बा तिकीट आहे 300 रुपयाचं. मजा सांगू राहिलो तुम्हाला. किस्मतमध्ये हा बा तिकीट का आलं का नाही ते 3 करोडवालं बाबा. मजा बाबा. हे तुम्ही गावात पण राहसाल नाही तिकडे मुंबईला पळसाल. मोठ्या बिल्डिंगा बांधसाल. मोठं ज्यात घर गाड्या गिड्या थार फॉर्च्युनर. बापा मजा करसाल तुम्ही. काय बोला बा तुला का तू आम्हाला का लेस मोठे मुंबई गिंबई माय बिंद काय लगा आम्ही लगा जिल्ह्याच्या भारतात नाही बे. माय बिंद लगा तिकीट नाही का. काय किती रुपये तिकीट आहे रे. जास्त काय कुठं 3 करोड म्हटलं 300 रुपये तिकीट आहे फक्त. जास्त कुठं आहे हो. सांगा पटकन कसं विषय कसा आहे समजा. विषय वेगळा आहे. बस जास्त तिकीट नाहीत माझ्याजवळ. बस 5-6 तिकीट राहिले. उद्या रिझल्ट लागते देशमुखच्या पेपरावर. समजा तुमचं किस्मतमध्ये आले. तुमच्या तिकिटावर 23 नंबर आला. किस्मत खुलली तुमची. मग काय तर तुम्ही गावात काय वावर बिल्डिंग बांधसाल तुम्ही तर.
3 करोड का कमी आहे का तुम्ही मला सांगा, किती शून्य हे मला माहित नाही, मग काय तर नाही बा 3 करोड तर लय आहे ना ते. अरे बा पण दा ते कसं काय एवढं लागते का? एवढी किस्मत कोणाची चांगली आहे? किस्मत तर सगळ्याची खराब आहे म्हणा, पण करता काय मग आता, पाहून पहा तुमचं पण जमलं तर जमलं नाही का. 300 रुपये काय आहे इकडे तिकडे, सांगा फटकन नाव सांगा. कसं 4-5 तिकीट आहेत माझ्याजवळ, बस आता इकून या गल्लीत घुसलो, तिकून त्या गल्लीत निघालो की तिकीट संपले, असा विषय आहे ते. म्हणून म्हटलं नाव सांगा तुमची दोघा जणांची, 300-300-600 रुपये नाही का. पहा कसं कसं करता. एरी तुमच्या गावातल्या लोकांना लय जणांना घेतलं, लय जणांना दिलं मी. ते नारायण आहे कोणता सुनील आहे ते, बाबा लय जणांना, मग तेच म्हणून राहिलं तुम्हाला. अरे आमच्या गावातल्या लोकांना घेतलं का? मग काय तर तुमच्या गावातले बा तुम्हाला सांगतो सगळं किस्मतच्या भरोश्यावर बसेल आहेत, काय लागते का म्हणे. मी म्हटलं पहा तुम्ही उद्या समजते आता, सांगा पटकन तुमचं कसं किस्मत मला वाटू राहिलं राजा. तुम्ही दोघं जण असे दिसू राहिले मला, दोघं जण तुम्ही मला असेच दिसू राहिले लंगी पुंगी. तेच म्हटलं तुमच्याजवळ तुमच्या नशिबात मला असं वाटतं पैसाच नाही असं वाटू राहिलं मला. काय लगा माय भविष्यवाणी करतो वाटेल का? माय कसं काय माहिती तुले? काय लगा हो लगा काहीच नाही आमच्या पैसे लगा. हा बरोबर आहे तुझं. मग काय तर मला वाटू राहिलं म्हणून म्हटलं ना तुम्हाला, सांगा पटकन नाव सांगा कसे तिकीट कमी राहिले. काय खरं रे बा, आज कशी तशी 500 रुपये भेटलेत मला, घ्या का तिकीट रे. पण तिकीट लागलं 300 रुपयाचं आहे म्हणतात ते, 200 रुपये उरतात फक्त माझ्यावर. तर काय बोला मग, आता 300 रुपये गेलं तर काही भेटत नाही का मला? नाही तसं काही भेटत नाही तुम्हाला. मग 300 रुपये गेलं तर गेले, आले तर आले, असं आहे ते. आले तर आहे, गेले तर नाही, असा विषय आहे ते. सांगा पटकन, बोला बरं. मग पुढचे बोला, तुमचं नाव सांगा मला, टाइमपास करू नका. कसं मला लवकर जावं लागते. म्हणजे 300 रुपये गेले तर गेले, कायच करा. माय बेन तर पैसे नाही तर वरून हे आलं लगाचं लॉटरी करत. जाऊ द्या बरं, राहू द्या. हां मग नाही ह्याचं ते तिकीट काय ते गेले तर गेले पैसे. एरी काय तर एवढा नंबरच लागते का नंबर? घ्या ना राजा, मग काय तर आता तुम्हाला म्हणून राहिलो म्हणून घ्या, असा विषय नाही ते. तुम्ही तर म्हणसाल तुम्ही तिकीट करू राहिले, पण कसं पैसे लागतील ना हो. माझं पैसे नाही तर माझं, मग काय तर असा विषय आहे ते. जाऊ द्या तिकडे, मला नाही पाहिजे ते, राहू दे. काय येईल का नाही येईल ते असा आहे ते विषय. पण 3 करोड राजा पाहिजे मग खात्यात आपल्या. काय बोला मग तुम्हाला म्हणते तिकीट नाही घ्यायचं ना, 3 करोड पाहिजे म्हणता, असं कसं जमेल व. घ्या 300 रुपयाचं तिकीट घ्या, किस्मतमध्ये असतील का नाही लागून जाईल. चला मागची बोला बरं तुम्ही पटकन. काय अरे पण पैसे नाही जवळ, काय मावीन तर अशा लोकांजवळ आलो का नाही. 300 रुपये नाहीत का तुमच्याजवळ आता? असे कसे एवढे भिकारी नाही पाहिजे हो राजा. काय बोला तुम्हाला राजा, लय गरीब हो आम्ही. माय म्हटलं बा घर बसाल का नाही तुम्ही, बस कोमात जासाल तुम्ही म्हणसाल याच्यापेक्षा भिकारी पुरला. मग तेच म्हणून राहिलं तुम्हाला, तुमच्या किस्मतमध्ये असेल का नाही. हा बा तुम्हाला सांगतो ना, घरात हा बा बिल्डिंग बनते, बिल्डिंग गाड्या फिरसाल तुम्ही इकडे तिकडे. मग काय तर काय तुमचं गाडी इकडे आहे का? कायची गाडी म्हणून राहिली राजा, 2 पाय बामले. अरे बापरे, म्हणजे गाडी नाही वाटते मग काय. हो तेच म्हणून राहिलं तुम्हाला, तुमचं गाणी जमू शकते म्हणून म्हटलं. आता पुढचं सांगा तुम्ही, घेता का नाही सांगा बरं. तुम्ही लवकर निघा मग तू. नाही राहू दे आपलं काही नाही बाबा, जाऊ दे तिकडे. कुठं किस्मत आहे आपली, जाऊ दे तिकडे. चाललो मी आता, जाऊ दे. तुम्ही सांगा आता तुमचं कसं, आता तिकीट कमी आहेत म्हणून म्हटलं घ्यायचं, सांगा पटकन. काय कसं करा, 500 रुपये चालवले मी किराणासाठी. बुडी नाही नेलं तर बुडी कल्ला करते. 300 रुपये तिकीट घ्या करे. मायबिंद तिकीटाचं किस्मतमध्ये असलं का नाही तर 3 करोड म्हणजे लय आहे ते. काय बाय थांबा बसा 2 मिनिटं विचार करते मला. एवढं काय विचार करायला लागते राजा, घ्या ना हो. कुठं 300 रुपयासाठी विचार करू राहिले. अरे हे विचार करा, समजा 300 रुपयांनी 3 करोड आले का नाही तुमच्या खात्यात नाही. अरे बाबा तुम्ही पागल होसाल राजा. मग काय तर सांगा पटकन. मी काय म्हणलं जाता देऊन टाका, एरीला गेले झालं माय. काय करता आता, जमलं आता 300 रुपयातनी. काय जमायला पाहिजे बा, नशिबात असलं का जमून जाते, टेन्शन घेऊ नका. मला वाटतं पैसे कडकी चालू वाटते तुमची. मग काय तो हा काहीच नाही ना, घरी खायला नाही तो पैसे. आता काय तुम्हाला सांगा, माझ्या कंडिशन एवढी बेकार चालू आहे तर माझ्या पूर काय पुण्याला आहे ते. तुम्हाला सांगतो पैसे नाही पाठवत म्हणजे फोन घेऊन काहीच करत नाही. हाय वाटते ते कोणत्या कंपनीत आहे म्हणते ते, काहीच नाही फोन लावत नाही, काहीच नाही. आता असं आहे ते. आता काय आमचं खाणं आहे कर नाही आम्हाला आता. हो ना तेच आता कंडिशन तर माही बेकार चालू आहे म्हणा. पण आता काय सारखीच आहे म्हणा. आता मला तिकीट विकले तेव्हा मला पैसे भेटतात. जाऊ द्या तुम्ही. आता मला तर असं वाटू राहिलं की तुम्हाला हवा भेटा, लॉटरी लागा, तुम्हालाच लागा, दुसरं कोणाला लागा नाही. बरं मी काय म्हणतो, मा एवढंच आहे का तुम्ही घेऊन टाका, विचार करू नका तुम्ही आता. बरं बा तुम्ही आता म्हणता तर घेतो बा. आता काय जाऊ द्या, आता कुठं जाऊ द्या तिकडे. आता घ्या, द्या एक तिकीट द्या. कसं कुठे येते ते OTP काय ते, कधी येते नंबर ते? उद्या येते देशोन्नतीच्या पेपरात नाही. जे तुम्हाला मी तिकीट देतो का नाही ते 6 नंबरचा कोड राहते, म्हणजे नंबर राहते 6 डिजिटचा. ते कोड बरोबर त्या देशोन्नतीच्या पेपरात सेम आला म्हणजे तेच नंबर आला, समजा लॉटरी लागली तुम्हाला 3 करोडाची. असा विषय आहे ते. घ्या म्हटलं घ्या, जाऊ द्या तिकडे, विचार करू नका, घ्या. बाबा घरी यायचं का नाही? हा काहीच नाही तुमचा, हा पता नाही. एवढा टाइम काय लागला आणला किराणा? आता इले काय सांगू बा, 500 रुपये दिले होते पण आता तिकीट आणलं मी लॉटरीचं. हे सांगायला पुरत नाही का, आणखी भांडण करते मला सांग. काय तुला सांगा, आता दिलेच नाही पैसे मला.
बाबा तुला सांगतो मी लय जणांना मी मागितले पण कोणी काय पैसे दिले नाहीत मला. काय बापा मग सगळ्यांना मागितले तुम्ही ना, कोणी दिलं नाही तुम्हाला? नाही ना आता कोण देते व शांतारामने मागितले शांताराम म्हणे नाही म्हणे, ते सुखदेव मागितले सुखदेव नाही म्हणे. आता काय करतं आता जाऊ दे दुसरं काही कर आता, किराणा गिराणा आणणं होत नाही. शांतारामला म्हटलं ना उधार दे म्हटलं पण ते नाही म्हणे मध्ये. आता जाऊ दे उद्या गिद्या पाहा लागेल एखादं, पाहा लागेल कोणाला पैसे मागून. आता काय बापा लयच कंडिशन खराब झाली, घरी काहीच नाही खायला आता. ते तुमच्या हातात काय आहे ते? हे काही नाही, हे कागद आहे पेपर आणला मी वाचायला. काय करा म्हटलं घ्या म्हटलं. आता इले सांगायला पुरत नाही का, उद्या समजा लागलं तर सांगेल, नाही लागलं तर नाही सांगत. काही नाही हे दुसरं असंच कागद आहे वाचायला आणलाच मी. जाऊ दे चाल होय म्हटलं पुढे तू आता चाल. आता काय बुवा आता चटणी भाकर खायला लागलं आपल्याला. चला जाऊ दे तिकडे चाल. बरं बाबा हा, चला मग चला या मग. चला बा उद्या म्हटलं नंबर आला पाहिजे बा आपला. 3 करोड काय बा जाऊ दे, 10 लाख तरी भेटामध्ये. 10 लाख जाऊ दे बा, 5 लाख तरी भेटले तरी बस झाले आपल्याला. जास्त काय अशी नाही आपल्याला. 3 करोड कुठं लागेल मला म्हणा. जाऊ दे बा आता किस्मतच्या भरोशावर आहे आता. जाऊ दे बा लागलं तर पाहिजे होतं म्हणा. जाऊ दे उद्या समजते आता काय होते काय नाही ते. लागायला पाहिजे बा आता. अरे शांताराम ते लॉटरीवाला आलता की नाही लगा माझ्या दुकानावर आलं ते गावात आहे म्हणते आपल्या. नाही लगा आपल्याला घ्या तिकीट ते. मी म्हटलं घेऊन पहा म्हटलं आता काय जमलं ते आहे म्हणते ना 3 करोड भेटे म्हणते. अरे काय खरं आहे बे त्याचं, तुला काय सांगा आता काहीतरी आहे ते. जाऊ दे तिकडे, काय तू घेतो का ते? घ्यायचा विचार नाही माया, पण आता किस्मत मध्ये आला तर पाहतो म्हटलं आता. जाऊ दे म्हणलं तिकडे आता काय ते काय घेता होते तुम्हाला सांगतो ना मी. मग आम्ही ते कवर बुडा आम्ही 2 जण होतो आम्हाला त्यानं मॅड केलं घ्या म्हणे नशिबात लागते म्हणे असं तसं. मी काय घेतलं नाही. मी म्हटलं माझे पैसे किसे काय नाही म्हटलं. कवर बुडा घेतलं वाटते. कोण कवर बुडा ना हो घेतलं हो मग मागं पाहिलं फिरून घेतलं काढले ना पैसे घेतलं तर नाटे. काय बोला ते दादा म्हणजे सांगा बरं. लोकाला काही गेलं का काही हे नाही. अरे वा ते काय म्हणे मला माहिती तुले. मला म्हणे काही किराणा नाही म्हणे माझ्या घरी, मला 500 रुपये दे म्हणे उधार उसने. मी दिले बा दिले. तिने तिकीट घेतलं म्हणते. तू सांग बरं आता काय बोला. हे मॅडम गेला रे. का रे कोणाची गोष्ट रे? कवर बुड्याची ते आता घरी खायला पैसे नाही तर त्यानं घेतलं म्हणजे लॉटरी तिकीट. कोण आहे ना कोण ना का काय बोला त्यानं घेतलं का रे? त्यानं घेतले जाऊ द्या ना हो. त्याचं काही मी म्हणत नाही ना. घे ना बा तुझे पैसे तू घे. पण त्यानं माझ्यावरती उसने पैसे घेतले. आणि तुम्ही सांगा आता काशीराम मंडळला मला उसने पैशाने त्यानं तिकीट घेतलं. सांगा बरं तुम्ही आता. हा तुम्हाला काय वाटते बरं आता काय बोलू बरं मी त्याला. भारी बुडा मग कवर बुडा नाही का म्हणजे उसण्या पैशात त्यानं तिकीट घेतलं का? मग काय तर मग बोलले की म्हणते मोठा आहे का नाही का असं मला म्हणते ते. आता काय अर्थ नाही बोलायला जाऊ द्या. मला काय म्हणे खोटं बोलणं मला ते. मला काय म्हणे माझ्या घरी काहीच नाही म्हणे असं नाही म्हणे खायला काहीच नाही म्हणे. मला 500 रुपये दे म्हणे. मी म्हटलं बाबा मला दया आली दिले मी पैसे. पहा त्यानं तिकीट घेतलं म्हणते. सांगा बरं आता. जाऊ दे काय आता दिले बोलतो उद्या. जाऊ तिकडे काय करता आता जाऊ दे. काय बोला आता काय नाणी लागा माणसाच्या अशा. बरंच बरं आहे बा. समजते ना उद्या लागेल ना रिझल्ट. उद्या लागते म्हणजे देशमुखच्या पेपरात नाही पहा. अरे काशा लागते का ते खरं असते का ते. मग काहीतरी किस्मत बरं आहे ते. एवढं त्या बुड्याची किस्मत आहे का. मग काय तर घरी काही खायला पण नाही बरं. पण पाय ना डायरेक्ट त्यानं तिकीट घेतलं म्हणते लॉटरीचं. काय बोला दिला आता. जाऊ दे ना तिकडे आता. घेतलं आता माझ्यावर पैसे नव्हते ना मी घेतो तू पण आपण काय जाऊ दे तिकडे. जाऊ दे मॅडम ती बुडा जाऊ दे. काय बोला आता त्याला काय बरं.